नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्याला पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सायली ही शांतपणे राहणारी आहे, कधीही कुठलं कटकारस्थान ती करत नाही किंवा वेगळ्या मार्गाने जात नाही, ती फक्त सरळ मार्गाने चालणारी आहे। पण सायलीलाही एक निर्णय घ्यावा लागणार आहे। तर हे सगळं कसं घडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण सायलीला कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे, असं काय घडणार आहे, म्हणून सायली हे सगळं करणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। पण त्या गोष्टीचा फायदा मात्र पॉझिटिव्हच असणार आहे आणि त्यामुळे कोणाला काहीही त्रास होणार नाही, परंतु सायली मात्र खुश असणार आहे आणि घरातील सगळ्यांना खूप आनंदाचा धक्का असणार आहे। खरं तर जी कल्पना आहे ती प्रत्येक वेळेस स्वार्थी विचार करायला लागलेली आहे। आधी कल्पना अशी नव्हती, ती फक्त आणि फक्त चांगल्याचा विचार करायची। पण ही प्रिया जेव्हापासून सुभेदारांच्या घरात आलेली आहे तेव्हापासून कल्पना स्वार्थी विचार करत आहे। तर नक्की कल्पना काय करणार आहे, सायलीचा का स्वीकार करणार आहे, हे थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल। पण हे सगळं काय आहे, सायली अर्जुनचं प्लॅनिंग आहे का सायलीने अर्जुनलाही यामध्ये सामील केलेलं नाही, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता पूर्णाजीने नाटक केलेलं असतं। पूर्णाजीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता अर्जुनला तिकडे जाऊ देणार नाही, कारण अर्जुन हा सायलीच्या जवळ गेला तर प्रत्येक वेळेस त्याला जसं वाटतं तसंच तो वागत आहे। काही झालं तरी मी अर्जुनला तिकडे जाऊ देणार नाही, हे पूर्णाजीने ठरवलेलं असतं। कारण प्रियाने सांगितलेलं असतं की मी अर्जुन चैतन्य या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि मला कळलेलं आहे की ते दोघंजण आता सायलीच्या तिकडे जाणार आहेत आणि तिथे जाऊन ते दोघंजण आज सायलीसोबत तिथे मकर संक्रांत साजरी करणार आहेत। हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य आवरून निघणारच असतात, कारण कुसुमताईने सांगितलेलं असतं यंग कपल जे आहे त्यांना पतंग उडवण्याचा मान मिळणार आहे आणि अर्जुनला एवढा निरोप दे। म्हणजे अर्जुनला कळलेलं असतं की त्याचा अर्थ असा आहे की अर्जुनने तिथे यायचं आहे आणि पतंग उडवण्यासाठी सज्ज व्हायचं आहे, असं त्याला कुसुमताईने सांगितलेलं आहे। हा अर्थ त्याच्याकडे कळतो आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन निघतच असतो आणि त्याचवेळी पूर्णाजी तिला त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून चक्कर येऊन तिथे पडत असते। मला खूप अस्वस्थ होत आहे, माझ्या छातीत कळ येत आहे, मला मळमळत आहे, ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात। अर्जुनला धक्का बसतो, पण अर्जुन विचार करतो की आत्ता नाश्ता करताना तर पूर्णाजी ठीक होती आणि मग अचानक असं काय झालं। मग अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते। अर्जुन म्हणतो ही म्हणजे नौटंकी सुरू आहे। मागही पूर्णाजी अशाच प्रकारे करायची, जेव्हा मी लग्न करायसाठी नाही म्हणायचो, मुलगी बघायला नाही म्हणायचो, तेव्हाही पूर्णाजी असंच नाटक करायची। तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब पूर्णाजी, मी डॉक्टरला बोलवून घेतो आणि जर डॉक्टर अवेलेबल नसतील, ते घरी येणार नसतील, तर मी तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो। तेव्हा पूर्णाजी म्हणू लागते की नाही, त्याची काहीही गरज नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वगैरे काही गरज नाही आहे, हे सगळं पूर्णाजी म्हणत असते। अर्जुन म्हणतो अगं पण ते सगळं तू का ठरवतेस, हॉस्पिटलला ॲडमिट करायचं आहे का नाही करायचं, काय करायचं आहे हे तू ठरवायची काहीच गरज नाही आहे, असं पूर्णाजीला अर्जुन म्हणत असतो। परंतु इकडे पूर्णाजी म्हणत असते तसं नाही रे, मला जे वाटतंय ना ते सांगते। तेव्हा अर्जुन म्हणतो की तू शांत राहा बरं, जरा बघूया आपण काय झालेलं आहे ते, आणि आपण सगळं डॉक्टरांशी बोलून घेऊया आणि मग ठरवूया। पूर्णाजी मात्र घाबरते। पूर्णाजी म्हणते नाही रे, त्याची काही गरज नाही आहे रे अर्जुन, मला तसं काही वाटत नाही आहे रे, असं म्हणू लागते। तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ, तुला त्रास होतोय की नाही आणि नेहमी हा त्रास होत असतो, आपण काय करूया माहिती आहे का, एकदा डॉक्टरांशी बोलून सगळं चेकअपच करून घेऊया। इकडे सायली आणि कुसुमताई वाट बघत असतात। कुसुमताईने सांगितलेलं असतं की अर्जुन येणार आहे आणि अर्जुन आजच्या कार्यक्रमामध्ये असणार आहे, परंतु ही गोष्ट मधुभाऊंना मात्र माहिती नसते। ही गोष्ट कुसुमताईने स्वतःच केलेली असते, कारण कुसुमताईने ठरवलेलं आहे ते म्हणजे अर्जुन सायलीचं त्यांनी साजून, हे जो हॅशटॅग साजून केलेला आहे त्याच्यासाठी ते मिशनवरती काम करत असतात। आणि मग त्यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही अर्जुन सायलीला एकत्र आणायचं आहे आणि त्यांना एकत्र आणल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही, हे त्या दोघांचं प्लॅनिंग असतं। आणि इकडे पूर्णाजी आता बसलेली असते। अर्जुन म्हणत असतो की मला काय वाटतं माहिती आहे का पूर्णाजी, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। खरं तर इकडे हे सगळं घडत असतं, परंतु
अस्मिता मात्र म्हणत असते की बघितलं ना अर्जुन काय म्हणतोय ते. पूर्णाजी म्हणते नाही रे, डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही आहे. पूर्णाजीला अर्जुन म्हणू लागतो की हे बघ, अश्विन पण घरी नाही आहे, तो कॉन्फरन्ससाठी गेलेला आहे. कारण जोपर्यंत अश्विन येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला बाहेरच्याच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. हे ऐकल्यानंतर पूर्णाजी मात्र घाबरते. ती म्हणू लागते नको रे अर्जुन, मला बाहेरच्या डॉक्टरांकडे नको वाटतंय रे. असं तिचं बोलणं सुरू होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो तसं काही नाही आहे, आपल्याला जावं लागणार आहे म्हणजे जावंच लागणार आहे. आणि अर्जुन पूर्णाजीला चल म्हणतो. पूर्णाजी म्हणते की आता नको, तू जा ऑफिसला, तुला जायचं आहे ना बाहेर, तुझं काही काम आहे ना, तू जा तिकडे, मी नाही येत. असं म्हणू लागते. आता मला बरं वाटायला लागलं आहे. म्हणजे पूर्णाजीने नाटक संपवलेलं असतं आणि अर्जुनच्या बरोबर लक्षात येतं की हे सगळं पूर्णाजीने नाटक केलं आहे. कारण असं नाटक पूर्णाजी याच्या आधी ही खूप वेळा करायची. तिचं हे नेहमीच असायचं. अर्जुनकडून काय तिला हवं असेल, अर्जुनकडून तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्ट करून घ्यायची असेल तर हे नाटक तिनंच नेहमीच चाललेलं असायचं. इकडे अर्जुन येतो सायलीसोबत खूप आनंदाने, तो तिथे पतंग उडवत असतो. पण अस्मिता आणि प्रिया एवढ्यावरती थांबत नाहीत. त्यांची नाटकं ही सुरू झालेली असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की कसं आहे बघितलं ना, आत्ता पूर्णाजी अर्जुन थांबला नाही तुझ्यासाठी, एवढी तुझी तब्येत बिघडलेली होती पण तो थांबला नाही, तो तसाच निघून गेलेला आहे. मग इकडे या सगळ्यांचं सुरू होतं. प्रिया म्हणत असते की त्याला सायलीकडे जाणं महत्त्वाचं वाटलं ना, आणि मग तो तिकडेच गेलेला आहे, असं प्रिया सगळ्यांना सांगत असते. आजकाल अर्जुन हा सायलीकडेच वारंवार जात असतो. त्याच्या डोक्यात दुसरं काहीही येत नाही हे बोलणं चालू असतं. कारण तिला जराही लाज वाटत नसते की आपण काय बोलत आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत. या सगळ्यामुळं घरातल्यांच्या मनात वाईट विचार येणार आहेत. पण तिला तर तेच हवं असतं ना, त्यामुळं ती तेच करत असते. आणि फक्त या कल्पनाला मात्र अक्कल येत नसते. ती मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते. कारण कल्पना सारासार विचार करणारी आहे असं आपल्याला इतके दिवस वाटायचं, पण तसं अजिबात नाही. कल्पना तर पूर्णाजीपेक्षा विचित्र आहे. पूर्णाजी जरा तरी विश्वास ठेवताना विचार करते, पण कल्पना तर ते पण करत नसते. कल्पना म्हणते की आता काय करायचं, तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे काहीही झालं तरीही आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागणार आहे. ती म्हणजे अर्जुनला आणि सायलीपासून डिवोर्स घ्यायला लावायचा. आता हे करायचं असेल तर पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना, यासाठी तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. कल्पना म्हणते काय करू. तेव्हा तर मी म्हणते की कल्पना मामी, तू आजारी पडायचं नाटक कर. कारण पूर्णाजीने नाटक केलं तर ते लक्षात येते, पण तू जर आजारी पडायचं नाटक केलं तर ते मात्र अर्जुनच्या लक्षात येणार नाही. असं म्हटल्यावर कल्पना म्हणते पण कसं शक्य आहे, अर्जुनने ओळखलं तर. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की आपण करूया मॅनेज, नाही ओळखणार अर्जुन. असं सांगितल्यावर आता कल्पना नाटक करू लागते. कल्पना म्हणते की ठीक आहे, मी आता अन्न पाणी सोडून देते, म्हणजे बघूया, थोडा त्रास होईल मला, पण जर माझ्या अर्जुनच्या आयुष्यात सुख येणार असेल तर त्यासाठी मी करेन. पूर्णाजीने इकडे ठरवलेलं असतं की अर्जुन आणि सायलीचा डिवोर्स करायचा आणि त्या इकडे तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं. हा सगळा पूर्णाजीचा प्लॅन असतो आणि हे सगळं प्रियाच्या म्हणण्याप्रमाणे आता घडत असतं. कारण प्रियाला पण तेच हवं असतं. आणि इकडे आता अर्जुन घरी आलेला असतो. त्याला कळतं की कल्पनाला थोडंसं त्रास होत आहे. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो मामा काय झालं तुला. तेव्हा इकडे अर्जुनला सगळेजण सांगू लागतात की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे आणि ह्या सगळ्याला तू जबाबदार आहे. कारण तुझ्यामुळं मम्माने हे सगळं असं झालेलं आहे. मम्माने अन्नपाणी सोडलेलं आहे, तू त्या सायलीला जाऊन भेटत असतो, तुझी ही नाटकं चाललेली आहेत. हे सगळं कल्पनाला सगळेजण कल्पनाच्या बाबतीत बोलत असतात. इकडे सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. मधुभाऊ म्हणतात म्हणजे काय झाले. तेव्हा ती म्हणते माझं मन म्हणतंय की घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, आईंची तब्येत वगैरे तर बिघडली नसेल ना. असं सायली विचार करू लागते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही माहीत नाही आहे मला ते, आणि तू अजिबात त्यांच्याकडे जायचं नाही, कसलाही विचार करायचा नाही. तेव्हा सायली म्हणते हे बघा मधुभाऊ, आत्तापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलेलं आहे, पण आता नाही, या बाबतीत मी तुमचं ऐकणार नाही. आणि अर्जुनला इकडं सांगितलं जातं की डिवोर्स घ्यावाच लागेल तरच मी अन्नपाणी घेणार आहे, आणि तू डिवोर्स घेऊन थांबायचं नाही नुसतं, तर त्यानंतर तन्वीशी लग्न करायचं आहे. अर्जुन मग सायलीला फोन करू लागतो. सायलीला म्हणू लागतो की मिसेस सायली, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि सायलीला ही गोष्ट कळल्यावर सायलीला धक्का बसतो. परंतु चैतन्य अर्जुन इकडे सायलीला फोन करतो. अर्जुन पॅनिक होत असतो. अर्जुनला कळत नसतं की हे सगळं का होतं आहे. चैतन्य मात्र इकडे फोन करतो आणि चैतन्य सांगू लागतो की सायली वहिनी, हा सगळा प्रियाचा डाव आहे आणि हे सगळं त्या प्रियाने केलेलं आहे. या सगळ्यामध्ये तिनेच हा सगळा कांड केलेला आहे. तेव्हा सायलीच्या लक्षात गोष्ट येते. आणि त्याचबरोबर
इकडे अर्जुन मात्र पॅनिक होत असतो. अर्जुनला कळत नसतं की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरी एवढा मोठा निर्णय शक्यच नाही. अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो की मम्मा, मी सायलीला सोडणार नाही, कारण मी दुसऱ्या कोणाशी तेवढी सुखात राहू शकत नाही. इकडे आता विमलने सायलीला कॉल केलेला असतो आणि विमल सायलीला सांगत असते की सायलीताई, तुम्हाला लवकरात लवकर इकडे यावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते काय झालं. तेव्हा विमल म्हणत असते की सायलीताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण इकडे वहिनींनी जेवण सोडलेलं आहे, अन्नपाणी सोडलेलं आहे आणि त्या अर्जुनदादांना म्हणत आहेत की जोपर्यंत तू हे करणार नाही, डिवोर्स घेणार नाही सायलीपासून, तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार आहे. सायलीला मात्र खूप धक्का बसतो. सायली म्हणू लागते की आता काही ना काही करून आपल्याला मोठं काहीतरी करावं लागणार आहे. आत्तापर्यंत मी सरळ मार्गाने विचार करत होते, पण ही प्रिया खूपच पुढची निघालेली आहे. हे सगळं करतात तेव्हा इकडे सायली म्हणते की आता मला शांत राहून चालणार नाही. आणि सायलीने खूप जबरदस्त विचार केलेला असतो, कारण सायलीला आठवत असतं पूर्ण 1.5 वर्षामध्ये आईंची फक्त एकच इच्छा होती, ती म्हणजे की मी हे करावं, आम्हाला मूल व्हावं, हीच आईंची इच्छा होती. आणि या गोष्टीचा विचार सायली करत असते. आणि त्याचबरोबर सायली म्हणू लागते की आता मला शांत बसून चालणार नाही. मग सायली इकडे कल्पनाला भेटायला येते. कल्पनाची तब्येत बिघडलेली असते. सायली कल्पनाला येते आणि म्हणते, आई, तुमची इच्छा जी आहे ती मी पूर्ण करायला तयार आहे. सगळेजण तिला म्हणत असतात की तू इथं का आलेली आहे. तेव्हा ती म्हणते की मला आईंना भेटायचं आहे. आणि प्रिया तिला म्हणत असते की तू मध्ये मध्ये करू नकोस. आणि त्याचवेळी इकडे सायली म्हणत असते की तू बाजूला हो, एकतर तू या घरातली नाही, तुझा या घराशी काही संबंध नाही. अस्मिता पण तिथे येत असते, तर सायली अस्मिताला पण म्हणते की अस्मिता ताई, मी माझ्या सासूबाईंशी बोलायला आलेले आहे, आमच्या दोघींचं बोलणं झाल्याशिवाय तुम्ही कोणीही मध्ये पडू शकत नाही. हे सगळं चालू असतं. तेव्हा सायलीला इकडे कल्पना म्हणू लागते की तू या भाषेत त्या दोघींशी बोलायचं नाही. सायली म्हणते, आई, एक महत्त्वाची गोष्ट आहे. एकतर तुम्ही अन्नपाणी सोडलेलं आहे आणि तुमची इच्छा अशी आहे की अर्जुन सरांनी मला डिवोर्स द्यावा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन सर आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मान्य, आम्ही सुरुवातीला कोर्ट मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. ह्या सगळ्याचा परिणाम काय झालेला आहे हे पण तुला माहिती आहे, परंतु आता आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. मग कल्पनाला ती म्हणते की ठीक आहे, तुमच्या इच्छेसाठी तुम्हाला जे हवं आहे ना ते करायलाही मी तयार आहे. तेव्हा कल्पना म्हणते खरंच. तेव्हा अस्मिता म्हणते की मग तू आत्ताच्या आता डिवोर्स पेपरवर सह्या कर. सायली म्हणते हो, करेल मी, कारण मी माझा शब्द बदलणार नाही, कारण मी काय या प्रियासारखी नाही. मी जे ठरवलेलं असतं आणि मी दिलेला शब्द पाळते, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, असं सायली कल्पनाला सांगू लागते. कल्पना म्हणते काय करावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते की मी तुम्हाला एक नंबर देते, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. हे ऐकल्यावर कल्पना म्हणते म्हणजे कोणाचा नंबर आहे हा. तेव्हा सायली सांगू लागते की हा डॉक्टरांचा नंबर आहे, माझे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या, आणि तुमच्याही ओळखीचीच आहे, ते तुमची मैत्रीणच आहे. तेव्हा कल्पना म्हणते असं आहे का. आणि मग नंबर डायल करते, तर कल्पनाला कळतं की तिची जी मैत्रीण आहे ना डॉक्टर, तिचाच नंबर असतो तो. तेव्हा ती म्हणते, अगं कल्पना, बरं झालं तुझी सून माझ्याकडे चेकअपला आलेली होती. कल्पना म्हणते, माझी सून, आणि कशासाठी. तेव्हा ती सांगते की अगं खरंच तुला माहीत नाही आहे का, कारण ती माझ्याकडे आली होती आणि त्याचबरोबर मी तुला फोनच करणार होते, पण तिला मीच सांगितलं होतं की मी फोन करेल किंवा तुला फोन करायला सांग. तेव्हा कल्पना म्हणते, अगं पण काय झालेलं आहे नक्की, ती कशासाठी आली होती. कल्पनाला ती डॉक्टर सांगू लागते की तुला आठवतं आहे का, मागं एकदा कन्फ्युजन झालं होतं, पण आता तसं नाही आहे. आत्ता तू आजी होणार आहेस, तुला माहिती आहे का, तुला तुझ्या सुनेने सांगितलं नाही का. कल्पना म्हणते, काय सांगतेस तू हे, मला नाही माहिती. आणि अर्जुनही तिथे आलेला असतो. अर्जुन ही गोष्ट ऐकतो. पूर्ण आजी, घरातले सगळेजण असतात आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायलीने नंबर दिलेला असतो आणि सायली तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर कल्पनाला हे कळतं. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन, हे मला सांगितलं नाहीस तू. अर्जुन म्हणतो, हां, त्यात काय एवढं. आणि अर्जुन सध्या तरी त्याला कळतं की हे सगळं सायलीनेच काहीतरी केलेलं आहे, त्यामुळं अर्जुन शांतच राहतो. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, माझा निर्णय मी बदललेला आहे, तू मला आता डिवोर्स वगैरे काही सायलीला डिवोर्स वगैरे देऊ नको, कारण सायलीच्या पोटामध्ये अरे तुझं बाळ वाढतंय आणि ही गोष्ट तू मला सांगितली नाही. तू आणि सायली एवढे जवळ आलेले आहात. मला इतके दिवस असं वाटायचं की तुम्ही दोघं नाटक करत आहात, कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाही, पण आता मला कळलेलं आहे. आणि इकडे अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. मग अर्जुन सायलीकडे जातो आणि सायलीला म्हणतो, सायली, हे काय झालेलं आहे नक्की.
तेव्हा सायली म्हणते की हो, हे करणं गरजेचं होतं. असंही आपण दोघं प्रेमाने एकत्र आलेलो आहोत, एकमेकांना आपण प्रेमाची कबुली दिलेली आहे. तर मला असं वाटलं की आपण हा उपाय करूया आणि सगळेच गैरसमज दूर होतील. आणि ती बातमी तर आपण नंतरही देऊ शकतो, तुम्हाला तर माहितीच आहे ना. त्याचबरोबर इकडे जेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतो, सायली म्हणते की हो, असंही मला मिसेस सायली अर्जुन सुभेदार व्हायचं आहे आणि माझ्या बाळांचं, तुमच्या बाळांची आई व्हायचं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप आनंद होतो आणि अर्जुन सायलीला मिठीत घेतो. थँक्यू.